तयार केलाय, सगळी कागदपत्र यात आहेत. तू आणि पंकज म्हणून बघा काय करता येईल ते, पण हे काम गेलं पाहिजे पूर्णत्वास. ठीक आहे तात्यासाहेब, पोलिसांसाठी एवढं चांगलं काम करायची संधी मी अजिबात सोडणार नाही. करायला पाहिजे, करायला पाहिजे. मी लगेच पाठपुरावा करतो आणि लगेच कामाला लागतो. येतो तात्यासाहेब. हो बलमा. देवानं थोपाट दिले ना, उचकट की जरा नीट बोल की. हा मम्मी, एवढा वेळ झाला वही पेन घेऊन काय लिहिताय? परीक्षेला बसला का काय? 10वी नापासला तुम्ही? माहिती का तुम्हाला? मी सपने सत्याला निबट पासून लांब ठेवायचे निदान 10 तरी उपाय शोधले पाहिजेत ना. तीच लिहून ठेवते. बया भारीच की. बघू बघू काय सुचलंय आतापर्यंत. आम्ही सुद्धा काहीतरी मदत करू शकतो ना. नका तुमची मदत घेतली का नाही का नुसता बट्ट्या बोच होईल बघ माझा. नेहमी तुम्ही पिल्याने करता आणि ती समज फुस होतय आणि माझा पोपट करता तुम्ही. मायाताई म्हणजे एक नंबरचा शातीर दिमाग असं समजायचो आम्ही. काय आव मायाताई. ए पोरे सर, तुमचं पोरग तुमच्या माघारी काय करतय ते तुम्हाला ठाव तर आहे का? अहो कसं राजकारण चालवणार आहेस तुम्ही? हा, तुमच्यापेक्षा तर माझी भाची लई हुशार आहे. दिसभर तुमच्या पोरासंग हिंडत असते आणि तुम्ही काय करता इथं वहीन पेन घेऊन रेगोट्या काढत बसलाय. ए फुकटे, तू तरी काय डोकं चालवलंस ग? हा, तुझी भाची तरी तुझं कुठं ऐकते? तुझ्या शब्दाला कुठं मान देते ती? ए माझ्या भाचीला कशी रोखायची ना ती माझं मी बघून घेईन. जेव्हा बघल तेव्हा पाण्यात बघत असते आम्हाला. मग तुझ्या पोराला आवर घाल की. ए शिपुर्डे, तुला का नाही नुसतं टोमने मारायचं काय त्यात बघ. ओ मायाताई, तुम्हाला दोघींनाही टोमणेच मारायला जमतायत नुसते, बाकी जमतंय का काही? आज पुन्हा त्या दोघांना एकत्र फिरताना बघितलंय मी. तुम्हाला एक जबाबदारी सोपवली होती ना, तेवढी पार पडता आली नाही. तुम्ही एकदा सांगा बरं, जमणार नसेल तर मला तसं. नाही नाही मॅडम, आम्ही समजा प्रयत्न करतोय आणि समजा बरोबर चाललेलं, पण नेमका एक घोळ झाला. आता काय झालं? अहो काय झालं, त्या दिवशी ते दोघं बाहेर होते आणि अचानक नाही माझ्या सत्यावर त्या गुंडांनी हल्ला केला आणि मग सत्यानं सिक्युरिटी मागितली. तेव्हा पोलिसांनी का नाही त्या नेबडलाच नेमलं बघा, त्याचा बॉडीगार्ड म्हणून. मग आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं? वय ते मला काय माहिती नाही. ही असली कारण देऊ नका. तुम्ही दोघे ना एक काम करा बरं. काय करू? घटस्फोटाचं विसरूनच जा. आणि मी सुद्धा कोर्टाला सांगते, या जोडप्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. छान चाललंय त्यांचं दोघांचं. आणि तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवलात म्हणून तुम्हालाच दंड भरायला लावते. मॅडम नका नका असं नका करू. वय असं काय करू नका. आव मॅडम, आम्ही दोघी बी लई प्रयत्न करतोय, पण नेमकं प्रत्येक टायमाला काहीतरी आखरीत घडतंय बघा. आता आम्ही काय करायचं सांगा बघू. बरोबर बोलते ही. अहो आम्ही लई प्रयत्न केले, म्हणजे असं बिंबीच्या देठापासून समजे प्रयत्न केले बघा. आता तुम्ही सांगा काय करायचं की. तुम्ही जी सांगाल का नाही ते समज करतो बघा आम्ही.
वय तुम्ही जी सांगताल का नाही ते आम्ही करू. हो तुम्हाला सांगायचंच राहिलं. आज का नाही त्यांच्या दोघांच्यात लई मोठं भांडण झालंय बघा. सत्या त्या नेबळशी बोलतच नव्हता. नक्कीच त्यांच्यात काहीतरी बिनसलंय बघा. नक्की भांडण झालंय का? नाही म्हणजे तसा पुरावा आहे का तुमच्याकडं? वय वय हाय माझ्याकडे पुरावा आहे. थांबा दावती तुम्हाला. हे बघा. फोन केला तर फोनवर बी नीट बोलला नाही. मग मला वाटलं का इथं येईल, इथं बी नाही आला. तशी ना असाच करतोय, नीट बोलतच नाही. होय अगो बया, सत्या नीट बोलत नाही वे तुझ्याशी आणि लांब लांब राहतोय वे तुझ्यापासून. होय यानं काय होणार आहे? घ्या हे बघा, तुम्ही असा काहीतरी पुरावा गोळा करा की ज्यातून हे सिद्ध होईल की त्या दोघांच्यात भांडण झालंय. आणि खरंच त्यांच्यात भांडण झालं असेल ना तर ते अजून कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्या. कळलं का? आता पुढच्या वेळेला मी जेव्हा येईन ना तेव्हा सत्य आणि मंजू मध्ये भांडण झालेलं बघायचंय मला. हा, तुमच्या दोघींचं भांडण नाही बघायचंय. समजलं? वय वय येते मी. मायाताई आता काट्यानं काटा काढायची वेळ आली. काहीतरी इलाज करावाच लागल. सत्या, हा बलमा असा बावरल्यासारखा का करतो रे? मगाचपासून बघते काहीतरी वेगळाच बघतो येण्यासारखा. काका पळवा गाडी, तो दोस्त आपला काहीच कामा नाही. पळवा पळवा. काय रे सत्या, काय झालं? थांबलास का? वाघमारे तुम्ही आता घरी जावा. आता काय झालं मध्ये? ते एक काम आहे माझं, तेव्हा मला जरा वेळ लागेल आणि उगाच तुम्हाला थांबून राहायला लागेल ना, म्हणून म्हणलं की तुम्ही घरी जावा. नाही नाही, तुझ्या सुरक्षेची जबाबदारी आहे माझ्यावर. मी नाही जाणार कुठे. अहो वाघमारे, आता झालं ना विषय सॉर्ट. नाही धोका मला कुणाचा. आणि सारखं सारखं तुम्हाला माझ्या सोबत राहायची काय गरज आहे का? बरं एक काम करा, तुम्ही बसा गाडीवर, मी सोडतो तुम्हाला घरी. ए सत्या, तुझा नक्की प्रॉब्लेम काय रे? असा का बघतोयस आज? सकाळपासून मला इग्नोर करतोयस. आता इथे गाडी थांबून मला घरी जायला सांगतोस रे? काय प्रॉब्लेम काय नक्की? वाघमारे शांत व्हा जरा. असं काय नाही. ते काय झालं माहितीये का, माझं एक काम आहे ना, ते लई दिवसापासून मार्गीच लागत नाही. त्याचं मला जरा टेन्शन आहे, बाकी काय नाही. काय काम बिम नाही. मला सगळं माहित आहे. तुला काहीतरी मला सांगायचंय आणि ते तुला जमत नाही, बरोबर ना? आता मला सांगच काय ते. सत्या, मला माहितीये तुला कशाचं टेन्शन आलं ते. सांगून टाक आत्ताच. आणि खरं काय ते ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही. म्हणजे आत्ताच सांगायचंय का मी? होय, आत्ताच सांगायचंय.